भारी एक नंबर एकदम वास पण सुवास पण भारी सुटलेला आहे. आणि खरंच त्या साईडला आपल्या अंड्याचं म्हणजे रस्सा आहे तिकडे. इकडे वडे बनतात मस्तपैकी आणि जबरदस्त होणे ना एकदम मस्त हे झालंय हो ना. एक नंबर भारी एकदम मोठी झाली एकदम बघ. इकडे पण सर्व आता पूर्ण रेडी झाली. विहान पण या ठिकाणी सकाळपासून गेमच बघतोय. बोलतो की मोठा मी पण युट्यूबर बनणार ज्यावेळी मोठा होता त्यावेळी. गेमची खूप आवड आहे ना. चला नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये. तर आज आहे गटारी आणि गटारी आमिषाच्या सर्वांना खूप शुभेच्छा. गटारीचा सण म्हणायला गेलं तर म्हणजे पवित्र श्रावण सुरू होण्याच्या अगोदर एक दिवस असते गटारी आणि परत एकदा सर्वांना गटारी आमिषाच्या खूप शुभेच्छा. आणि आज घरामध्ये बनते स्पेशल कोंबडी वडे. एकदम गावाकडची रेसिपी बनणार आहे, म्हणजे जे वडे बनणार ते गावाकडचे बनणार आहेत. सर्व अस्मिताने तयारी केलेली आहे. एकदम सोपी रेसिपी आहे आणि सोपी पद्धत बनवण्याची. आपण नेहमी खातो आपल्या म्हणजे गावाकडे गेल्यानंतर. आपण जेव्हा गावी जातो फिरायला वगैरे, आपली आई वगैरे गावी असे राहायला तर आपण नेहमी खातो ते आपल्या जर गावी फिरायला गेल्यानंतर. तर आज आपण मुंबईमध्ये विरार शहरामध्ये आपल्या घरामध्ये बनवतोय कोंबडी वडे. एकदम सोपी पद्धत बनवण्याची. सर्व पदार्थ अस्मिताने तयार केलेले आहेत. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि उद्यापासून श्रावण सुरू होणार आहे. ह्या पवित्र सणाला सुरुवात होते श्रावणाला. आणि ह्या श्रावण सुरू होण्याच्या अगोदर आपण सर्व काही मासा वगैरे करतो. एक महिना किंवा गणपती पूजन होईपर्यंत श्रावण महिना असतो. तर आजचा दिवस स्पेशल असणार गटारीचा. गटारीच्या परत शुभेच्छा सर्वांना. तर नक्कीच तुम्ही हा कोंबडी वड्याचा जो व्हिडिओ बनतो ते तुम्ही शेवटपर्यंत बघा. चला पहिले आपण साहित्य जाणून घेऊया. इकडे काय काय इकडे इथे गव्हाचं पीठ आहे इकडे आणि तांदळाचं पीठ आहे, रवा आहे, मीठ आहे आणि कसुरी मेथी. हे सर्व आपण साहित्य घेतोय कोंबडी वडे बनवण्यासाठी. तर आता आपण आपल्या कोंबडी वड्यांना अच्छा ठीक आहे. झटपट होणारी एकदम म्हणजे वडे बनणार आहेत. एकदम गावच्या पद्धतीने बनणार, आपण जे गावाकडे बनवतो त्याप्रमाणे. चला आपण आता आपल्या जे वडे बनवतो त्याला आपण सुरुवात करूया. चला पहिला आपण तांदूळ पीठ घेतो. याच्यामध्ये 1 वाटी आपण तांदूळ पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे आपण रवा हे काय घेतोय गव्हाचं पीठ घेतोय. याच्यामध्ये एकदम सोपी पद्धत बनवण्याची आहे, कारण आम्ही रात्री पीठ ठेवला नव्हता. तर आता पीठ ठेवून 2 तास आपल्याला वेटिंग करावी लागेल. त्याच्यानंतर मग हे वडे आपले रेडी होतील. आणि पुढे काय घेतो आपण, म्हणजे रवा घेतोय 1 वाटी, म्हणजे अर्धा वाटी रवा घेतोय. प्रमाण एकदम आमच्या वाट्याप्रमाणेच आहे, आमच्या घरचे साहित्य त्याप्रमाणे. कस्तुरी मेथी घेतोय ह्याच्यामध्ये. फक्त छोटी फॅमिली असल्यामुळे मोजकेच वडे बनवतोय. आणि इकडे चवीप्रमाणे मीठ घेऊया आपण, कारण मिठाचं कारण हे चव लागली पाहिजे त्यासाठी. आणि काही प्रमाणामध्ये आपण पाणी घेऊया. चला मग पुढे आपण पूर्ण याच्यामध्ये पाणी मिक्स करून पूर्ण आपण जे काही साहित्य घेतलं होतं पूर्ण मिक्स करून घ्यावं. एकदम बारीक करून घ्यायचं ना पूर्ण पाण्यामध्ये. एकदम भाकरीचा पीठ होतं त्याप्रमाणे करतो आपण. त्याप्रमाणे पूर्ण कमीत कमी 1.5 ते 2 तास आपण आपल्या वेटिंग करावं लागेल, कारण पीठ भिजवून आपल्याला ठेवावं लागेल. कारण ठेवल्यामुळे पूर्ण वडे आपले म्हणजे फुगतात वगैरे, फुगलेले वडे असतात कोंबडी वडे. आपण गावाकडे पोळ्या बोलतो आमच्या गावाकडे कोकणी भाषेमध्ये. तुमच्याकडे पण तेच बोलत असेल. नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. आणि एक सुंदर असे पदार्थ बनणार आहे आज गावाकडची एक आठवण येणार आहेत. गावी कधी गेलो की आई नेहमी बनवते. त्यासोबत चिकन असतो, पण आम्ही स्पेशल वडे बनवतोय. आणि मस्त एकदम मिश्रण साहित्य झालेलं आहे मिक्स एकदम, जे साहित्य घेतलं होतं आपण. आणि आपण ह्या ठिकाणी आता पूर्ण आपलं रेडी झालेलं आहे पीठ मळून वगैरे. आणि ह्याच्यामध्ये थोडं होल पडून ठेवलंय कारण ते व्यवस्थित नरम होण्यासाठी. आणि आता आपल्याला झाकण ठेवूया 1.5 ते 2 तास. आणि आपण लवकरच परत येऊया. आणि आपण तासभर ठेवलं होतं हे. आणि मसाला पीठ नरम वगैरे झालेलं आहे. आणि ह्या ठिकाणी आपण कढईमध्ये तेल पण घेतलेलं आहे गरम करण्यासाठी. इकडे आपण आता प्लास्टिकची पिशवी घेतली आहे, कारण हे अंतरल्याशिवाय वडे असे बनणार नाहीयेत. हे आपली पद्धतच आहे, सर्वांना पद्धत माहिती आहे. आणि तेल पण बघतो चेक करून गरम झालं की नाही ते. चला आपण सुरुवात करूया. इकडे वाटेवर थोडं पाणी घ्यावं लागेल, कारण ते सर्व कोकणी माणसाला माहिती आहे आणि कोकणी पद्धतच आपलं जेवण बनतं. आपली म्हणजे वडे बनतात कोंबडी वडे. सर्वांना परत एकदा अमावस्येच्या खूप शुभेच्छा. आणि गटारी असं नाव नाहीच आहे, नाव आहे हरी असं म्हणायला गेलं तर. त्याचं फुल फॉर्म तुम्हाला नक्कीच असेल, त्याबद्दल माहिती नक्कीच सांगावी. गत आणि हरीची कहाणी काय आहे ती आणि स्टोरी काय आहे ती.
जर तुम्हाला माहिती असेल ना तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये. चला तेल आपण चेक करून घेतोय. कढई पण मध्ये तेल गरम होतं मस्तपैकी आणि सर्व आता रेडी झालेलं आहे इकडे. कारण गावाकडे आज तर खूप धमाल असेल ह्या अमावस्येला. कारण कोकण पट्ट्यामध्ये ह्याचा खूप येत होता. पहिले आपले ते वडे पडतोय, कोंबडी वडे, पोळ्या बोलतो आपण गावाला. तर सुरुवात झालेली आहे आपल्या छोट्याशा रेसिपीला आणि कोकणातल्या आणि गावाकडच्या आणि मुंबई शहरामधल्या. सध्या शहरामध्ये राहायला आलो म्हणून. मस्त उकळ्या द्या तेलाला आणि मस्त पहिले आपली वडा पडलेला इकडे आणि मस्त तेल पण गरम झालेलं आहे व्यवस्थित एकदम. ऍक्च्युली गावची आठवण चुलीवरचे वडे खूप खाल्लेले आहेत. लहानपणापासून ते मुंबई जातो असं नेहमी खातो आपण. पण ही मजाच अलग असते कोंबडी वड्यांची. गावी नेहमी बनतो, गावी गेल्यानंतर आई नेहमी बनवते आणि आज तर धमाल असते गावाला. काही लोक म्हणजे मटणचं वगैरे आज जेवण असतं गावाकडे अमावस्यामध्ये. उद्यापासून श्रावण चालू होणार आहे. गणपती येईपर्यंत, गणपती पूजन, गणपतीवर म्हणजे गणपती पूजन होईपर्यंत काही लोकांना कडक श्रावण असतो. काही लोक मानतात, काही लोक मानत नाही, पण ठीक आहे. आणि चला सुरुवात झालेली आपली. भारी एक नंबर एकदम, वास पण सुवास भारी सुटलेला आहे. आणि खरंच त्या साईडला आपल्या अंड्याचं म्हणजे रस्सा आहे तिकडे. इकडे वडे बनतात मस्तपैकी आणि अमावस्या आमची जोरात चाललेली आज. अंड्याच्या रस्स्यासोबत वडे, कोंबडी वडे. चिकन सध्या स्टॉप केलेलं आहे काही महिन्यापासून. भारी झालेलं एकदम. पण जबरदस्त होऊन ना, एकदम मस्त हे झालंय हो ना, एक नंबर भारी. एकदम मोठी झाली एकदम बघ. इकडे पण सर्व आता पूर्ण रेडी झालेले आहेत. थोड्याशा बाकी आहेत इकडे आणि अस्मिताने सर्व तयारी झालेली आता. काय सुंदर आपण जेवायला बसूया. आणि आजचा सण गटारी अमावस्येचा खरंच एकदम भारी वाटलं. या सर्व सणांची मजा घ्यायची असेल तर गावाकडे पाहिजे. कारण हे सण गावाकडे जुन्या पिढीने सांभाळून ठेवलेले आहेत. आपल्या तरुणांनी पण सांभाळून ठेवलं पाहिजे. कारण ही मजा आहे ना, म्हणजे नष्ट नको व्हायला या गोष्टी. जपणं खूप म्हणजे महत्वाचं आहे. येणाऱ्या पिढीला नक्कीच माहिती पडतील. हे काय इकडे परत लास्ट आहे नाही, चला टाकून द्यायच्यामध्ये. शेवटची पुरी म्हणजे वडे राहिलेले आहे मस्त भारी. आणि सर्व आपण जे सकाळपासून मेहनत घेतली सर्व म्हणजे सर्व रेडी झालेली आहे आपली. छोटीशी रेसिपी असेल म्हणायला गेलं तर. आणि सर्व गावाकडच्या आठवणी आहेत त्या. एवढेच वडे म्हणजे झाले, रेडी झाले आपले तिघांसाठी. एक फॅमिली ब्लॉग आहे छोटासा, पण गटारी अमावस्या निमित्त. आणि चला काहीच मिनिटांमध्ये आपण जेवायला बसूया. मस्त फ्राय झालेले एकदम. विहान पण या ठिकाणी सकाळपासून गेमच बघतोय. बोलतो की मोठा मी पण युट्यूबर बनणार ज्यावेळी मोठा त्यावेळी. गेमची खूप आवड आहे याला. चला तर नमस्कार मंडळी. ही होती आजची रेसिपी कोंबडी वडे. एकदम सोपी रेसिपी आहे ती. बघता नाही मी आपल्या गावाकडे गेल्यानंतर आपण जे गावी जातो प्रत्येक म्हणजे आपण कोकणी माणूस आजच्या दिवसाला खूप म्हणजे एन्जॉय असतं गावाकडे. आणि खरंच हा पदार्थ बनवणं म्हणजे गावाकडे हे असतं स्वर्गच असं म्हणायला गेलं तर. मित्रांनो थांबतो या ठिकाणी. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण अशा नवीन व्हिडिओ आपणच भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना टेक केअर.